जायचंय हा रस्ता आपण येऊन पोहोचलेलो आहे काळू वॉटरफॉलला. हात उभारून घुमू लागले डोंगर किल्ले बुरुजकडे. हे असं पीपल इट्स प्रसाद राऊत बॅक विथ अ न्यू व्हिडिओ. तर सकाळचे वाजता 4 आम्ही घरातनं निघालो 3 वाजता. तर आता माझ्यासोबत आहे पवन. खूप दिवसानंतर हा या वर्षीचा पहिला ट्रेक असणार आहे. तर कुठे चाललो मी लास्टला सांगतो. तर रोहित पण आहे. हा एक रोहित आहे. इकडे ही आपली गँग आहे. हा एक भाऊ आहे. हा आपला मित्र आहे. तुम्हाला गाड्या दाखवतो. ही अपाचे ही कुठली NS बुलेट एक्सपल्स आणि ती अपाचेच आहे ना. NS तर कसं वाटतंय झोप वगैरे काढून. एकदम छान ड्रीम डेस्टिनेशन चाललोय मी. कालपासून झोप नाही मला. हा ना कालपासून झोप नाही. अच्छा ठीक आहे. बाकीचं पुढे सांगतो मी तुम्हाला. तर हा ब्लॉग लास्ट पर्यंत बघा. कारण नाशिक टू काळू वॉटरफॉल अजूनपर्यंत कोणी ब्लॉग शूट केलेला नाही. आणि ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला प्रॉपरली जे काय राहील गाईडलाईन्स तुम्हाला प्रॉपरली भेटेल. कुठून कसं जायचं किती किलोमीटर आहे. तर नाशिकवरनं काळू वॉटरफॉल आहे 133 किलोमीटर. पोचायला ऑलमोस्ट 3.5 तास दाखवतोय. तर इगतपुरी साईडला आपल्याला थोडासा फॉग पण भेटेल. तर तिथं आपला स्पीड थोडा गाड्यांचा कमी होईल. आपल्याला जायचं इकडनं घोटी इगतपुरी कसारा. त्यानंतर तिथनं लेफ्ट टर्न आहे. काही छोटे पाड्या आहेत. त्यानंतर आपण जाऊन पोहोचूया काळू वॉटरफॉलला. तर राईड एन्जॉय करा. आता ऑलमोस्ट अंधार आहे तर जास्त काही क्लिप येणार नाही. तर व्हिडिओ एन्जॉय करा. तर येऊन पोचलेलो आहे आपण इगतपुरी टोल नाक्याला. टाइम होतोय 4:40. इथे सर्व आता आपण चहा पितोय. सो आता सर्वांचा चहा पिऊन झालेला आहे. आता आपण इथनं निघूया. आता जाऊया कसारा. कसाऱ्यावर लेफ्ट टर्न. त्यानंतर जे काही येईल ते तुम्हाला दाखवतो. It wrapped around your soul with no control. You can't breathe when you're drowning underwater. There's so much water. तर गाईज हा इथे आम्हाला एक ब्रिज भेटलेला आहे. शेजारी मनालीची वाहून आलेली नदी पण दिसते. आता विचार करत होतो इथं खाली गाडी घेऊन जायची पण आता ऑलरेडी लेट झालेला आहे. काय करायचं पवन. हा इथला असा नजारा आहे. मनालीला जाण्यापेक्षा इकडे या. 500 रुपये काम 25 आहे काय. 500 पेट्रोल मध्ये काम 25 आहे. 500च्या पेट्रोल मध्ये येताना परत 500चा टाकावा लागेल. 500 ठीक आहे. 500चं पेट्रोल टाका आणि मिनी मनालीला फिरायला या. ही आपली इकडे एक्सपल्स. काय टाइम झालाय निखिल. 6:15 वाजलेले आहे. आता इथे फोटो व्हिडिओ काढलेले आहे. आता तर फायनल डिसिजन घेतलेला आहे की आपण बाईक रिव्हर मध्ये घेऊन चाललोय. टायर पण तसे ना रे. तुझे टायर ऑफ रोडिंगचे टायर आहे डायरेक्ट. ऑडियन्स ऑडियन्स ट्रेनिंग घेऊन मी पण नाही घेतात. इथं म्हणतो HD कारचं वॅकन्सी खोलल्यावर मला सांगा बघ. हे भाई तू कुठून आणते. तर हा आहे आमचा थर्ड स्टॉप. किती वाजले आता. 7:42. हे आता इथे आहे लोकेशन. हे बघा हा आहे रस्ता. इथं आहे माउंटन फॉग वगैरे. आणि हे आहे इथलं हॉटेल. आता इथे चहा घेतलाय. चाय बिस्किट. हा पार्लेचे खाऊ राहिलो. हा का पार्लेजीवर जगवला. ठीक आहे. आता लाईट खाऊन घेऊया. त्यानंतर आता इथनं 5 किलोमीटर बाकी आहे.
तर आता जाऊया तिकडे पुढे. कसं वाटतंय बिस्किट खाऊन? हा, एन्जॉय. काळू वॉटरफॉलला फर्स्ट टाइम येणारे लोक कन्फ्यूज असतात. सरळ सरळ रस्ता आहे, तो जाऊन पोहोचतो माळशेज घाट मध्ये. तिकडे न जाता आपल्याला घ्यायचा इकडे लेफ्ट टर्न. ग्रीन कलरची कमान दिसेल, याच्या आतमध्ये जायचंय. हा रस्ता तुम्हाला घेऊन जातो सावर्णे गावामध्ये, जे आहे काळू वॉटरफॉलचं लास्ट विलेज. 10 ते 15 मिनिटं गाडी चालवल्यानंतर तुम्ही येऊन पोहोचतात सावर्णे गावामध्ये. तुम्हाला गावात न जाता ग्रीन कलरचं जे घर आहे इथनं घ्यायचं तुम्हाला राईट टर्न. तिथे बोर्ड देखील लावलेला आहे. तर राईट टर्न घेतल्यानंतर तुम्हाला परत एक लेफ्ट टर्न आहे आणि पुढे गेल्यानंतर परत राईट टर्न आहे. इथे थोडासा ऑफ रोडिंग रोड आहे, सर्व खराब रस्ता आहे. तर तुमची 2 व्हीलर असेल 4 व्हीलर असेल तर सावकाश चालवा. असं काही कृत्य करू नका जेणेकरून गावकऱ्यांना त्रास होईल आपल्यामुळे. तर हे आहे लास्ट विलेज. तर हा रस्ता घेऊन जाणार आहे आपल्याला काळू वॉटरफॉलला. पुढे येऊन दर्शन झालं आम्हाला काळू वॉटरफॉलचं. आम्ही फुल एक्साइटेड होतो म्हणून थांबलो नाही. ऑफ रोडिंग करत आम्ही जंगलातनं गाडी पळवत आम्ही चाललोय वॉटरफॉलकडे. मागे बसलेला आहे पवन. सर्व व्हिडिओ शूट पवनने केलेले आहे, तर तुम्हाला समजेलच त्यांनी कसं केलंय. तर असं ऑफ रोडिंग जंगल राईड करत आम्ही चाललोय वॉटरफॉलकडे. फुल एक्साइटेड आहे. पवन खूप चांगले व्हिडिओ शूट करतो. आणि लेफ्ट साईडला तुम्ही जे काका बघू शकता ते रिव्हर क्रॉसिंग करणारे आहेत. त्यांच्याकडे बेल्ट देखील आहे, तर पवनला सोडून त्यांना घ्यायला परत येतो. काळू धबधबा हा आहे माळशेज प्रदेशामध्ये. काळू धबधबा हा हरिश्चंद्र गडापासून उगम पावतो आणि खिरेश्वर गावातनं वाहतो. काळू धबधबा दख्खनच्या पठाराकडनं कोकणात येतो. या धबधब्याच्या ठिकाणी अजून एक धबधबा आहे ज्याचं नाव आहे माहुली धबधबा. स्थानिक लोकांच्या मते काळू धबधबा आणि माहुली धबधबा एकत्र येऊन काळू नदी तयार करतात. खूप लोक कन्फ्यूज असतात की बेस्ट टाइम काय असतो वॉटरफॉल बघण्यासाठी. तर काळू वॉटरफॉल हा जुलै ते ऑक्टोबर पर्यंत तुम्ही कधीही येऊ शकता. तो काळ उत्तम आहे. तर आम्ही सर्व येऊन पोहोचलो लास्ट पार्किंगला. याच्या पुढे रस्ता माहित नव्हता, तर येताना आम्हाला एक काका पायी पायी येताना दिसले. तर मी परत जाऊन त्यांना घेऊन आलो. हे काका होते झिप लाईन करून रिव्हर क्रॉस करून देणारे. तर आम्ही यांच्या मदतीने तिथपर्यंत जाणार होतो कारण आमच्यासोबत गाईड नव्हता. तर गाईज आता आपण लास्ट पॉइंटला आलेलो आहे आणि आपल्या इथं गाडीवरची रुमाल आहे, तर तो घेऊया. इथं सर्व गाड्या पार्क केलेल्या आहे आणि हा दादा इकडनं पाणी बॉटल घेऊन येतोय. ही आपली गँग. हे चाललो आता आम्ही वॉटरफॉलला. तर जे आपल्याला रिव्हर क्रॉस करायचं आहे तर ते काका त्यांना घेऊन आलेलं, ते आता पुढे गेलेले आहे. आपण आता पुढे जाऊन रिव्हर क्रॉसिंग करूया. रायडिंग जॅकेट, त्यानंतर बॅग्स, हेल्मेट ते त्यांच्याकडे ठेवूया. काय सिस्टम काय इथलं हा जंगल. तर आपण आता मोस्टली 5 मिनिटं ट्रेक केलोय. आता आम्ही तिघं मागे, हे लोक इकडे पुढे आहे. आणि हा आहे पहिला रिव्हर क्रॉसिंग. हे काका आपल्या ओळखीचे. तुझं जलतर रंग लोरिंग हे आहे इथलं रिव्हर क्रॉसिंग. आता पावसामुळे थोडासा फ्लो जास्त आहे, तर आपल्याला आता या रोपला पकडून तिकडे जायचं. इथून होऊन गेलं का वाचायचे किती चान्स. आपण भेटायचो नाही म्हणजे दोरी काय पांजरा, दोरी काय पांजरा. अरे तर फ्लो जास्त आहे ना. लग्न म्हणून ठीक आहे. आता रिव्हर वगैरे क्रॉस करूया, त्यानंतर जाऊया. झाड आहे त्याला ही रोप बांधलेली आहे. हिला पकडून पकडून आपल्याला त्या साईडला जायचं. तो दादा तिकडे गेलेला, त्याने त्या झाडाला बांधलेलं आहे. तर अशा प्रकारे
या साईडनी त्या साईडला जायचं आहे. हे तर ट्रेलर आहे, हा छोटासा स्पेस आहे. याच्या पुढे अजून एक मोठी रिव्हर आहे, त्याला आपल्याला काय बोलतात त्याला झिप लाईन करून तिकडच्या साईडला जावं लागेल. भाऊला खास व्हिडिओ काढायची त्याची, त्यामुळे तो नाशिकवरनं 100 किलोमीटर 120 किलोमीटर ठीक आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला त्या साईडला जायचं आहे. थांब 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 थांब, त्यांना जाऊ दे पहिले. हा हेल्मेट आपलं पहिल्यांदा. तर इथे हे ॲरो केलेले आहे, ॲरोला आपण फॉलो करूया. ही रोप जी बांधलेली आहे इथं सपोर्ट घेऊया आणि जाऊया रिव्हर क्रॉसिंग करत. बॅक साईडला तुम्ही जो काही रिव्हरचा फ्लो आहे, म्हणजे ज्या पद्धतीने रिव्हर फास्ट येते ते तुम्ही बघू शकता. या साईडला हे सर्व वरतून पाणी येत आहे. तर सकाळचे वाजता आहेत 9 वाजता आपण इथे पोहोचलेलो आहे. बाईक वगैरे पार्क केलेली आहे. मेन रिझन एकच होतं की आम्हाला क्राऊड नको आहे म्हणून आम्ही एकदम फटाफट आलो. रात्री 3ला निघालो. 3चा प्लॅन होता. नाशिकवरनं शार्प 4ला निघालो आणि इथं 9 वाजता येऊन पोचलो. आणि हा जास्त काही इतका हार्ड ट्रेक नाही आहे, फक्त रिव्हर क्रॉसिंग वगैरे आहे. बाकी नॉर्मली प्लेन रस्ता आहे. तर तुम्ही जितकं पुढे गाडी घेऊन याल तितका तुमचा बेनिफिट आहे. जसं आम्ही केलं, खूप पुढेपर्यंत गाडी घेऊन आलो. आता 5 ते 10 मिनटं झाले चालतोय. थोड्या वेळातच रिव्हर क्रॉसिंग, सेकंड रिव्हर क्रॉसिंग येईल तर दाखवतो. तर तिकडनं ट्रेक केल्यानंतर आपण येऊन पोहोचतो अशा काही व्ह्यू पॉईंटला, जे मोस्टली कोणी दाखवत नाही. तर सर्वात पहिले मी इथली रिव्हर दाखवतो. ही रिव्हर बघा किती फ्लो आहे, किती फ्लोनी येते. आणि हा इकडे आहे काळू वॉटरफॉल आणि ह्या साईडला अजून एक वॉटरफॉल आहे. तर मोस्टली व्लॉगमध्ये हे कोणी दाखवत नाही, तर बघून घ्या तुम्ही. आणि आपल्याला जायचं आहे ह्या साईडनी. पुढे आल्यानंतर इथे स्टॉल वगैरे आहेत आणि इथे आहे झिप लाईन. ही आपली गँग रेडी आहे. इकडनं आपल्याला त्या साईडला जायचं आहे. तिकडच्या साईडला जाऊन दाखवतो. तर इथनं सर्वात पहिले हे टोकन घ्यायचं आहे. 1 2 3. हा हे 3 नंबर तिघांचे. हे रिव्हर क्रॉसिंग आहे. तर या साईडला खिशात मार्केट ठेवू का? गेला लावून दे ना. कसं करायचं येताना परत दाखवायचं. पाय टाकू का? अच्छा याच्यात ना इकडनं टाकू आणि हावाला इकडनं. टाईट करू का? पकडतो दादा. थँक्यू. भाई त्याच्याकडनं 4 घे. त्याबत 3 गेलं तर बॅग एकात पाठवले. हो भाऊ, थँक्यू सो मच.
काय ना दादा आपलं विलेज. ओके, तर आपण इकडे बेल्ट वगैरे लावलेला आहे. या साईडला तिकडनं जायला 50 रुपये एक साईडचे, रिटर्नचे 100 रुपये. हे काका आपल्या ओळखीचे का? हे आता डायरेक्ट इकडनं तिकडं सोडून देतील आपल्याला. जय श्रीराम, जय हनुमान. तर आपण चाललेलो आहे. ही आपली गँग इकडं. कसा आहे व्ह्यू? थँक्यू. मेहनतीचं काम करताय. जेवढे पैसे घेतात तेवढे वसूल आहे. आता तिकडनं आपली गँग येते. सर्वात पहिले मी आलोय. काका बघताय काय करतोय का हो काका? तर आता आपण रिव्हर क्रॉस करून आलेलो आहे. आता आपण चाललो वॉटरफॉल कडे. या साईडला व्ह्यू एकदम मस्त आहे. ही आपली गँग. तर आता जाऊया वॉटरफॉलच्या इथं. मजा येते. क्लायमेट एकदम मस्त आहे. पाऊस बिलकुल पण नाहीये. आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा पाऊस होता, आता नाहीये. वरती थोडासा फॉग आहे. तिथे वॉटरफॉल आहे. अरे हे बघ, बाकी पब्लिक इकडनं क्रॉसिंग करतील, अडकून जाता. मग हे बघ इथनं क्रॉसिंग करता. मग पाय पाय जायले हा, मग कुठं जायचं? आम्ही जायला पलच्याला म्हणायचं. पलच्या पाणी वाजलं आता काय. ठीक आहे, आता वरती जाऊया. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा. हो भेंड्या पाल कसं वाईट राही ना भाऊ? भारी वाट राहणं वाले. भारी वाईट राही ना का? नवीन मित्र आहे का? 40 गावनाशे 40 गावनाशे का तू? आता काय करत ना तू? 30 गाव देकारले. 40 गाव ठीक आहे, चला व्हिडिओ एन्जॉय करा. फुल एक्साइटेड. रात्रभर कोणी झोपलेलं नाहीये, तरी एनर्जी बघू शकता. सगळीकडे पाणी पाणी शोधताय पोरं. खूप टाइमपास करते आहे. आता थोडस स्ट्रेट चढायचंय. पळत पळत चढूया. भाई व्ह्यू एक नंबर आहे. चल पळ. जो टप्पा होता तो आपण पळत पळत आलो. इथे स्टॉल आहे. आता इथं माकड वगैरे असेल, त्यांनी सर्व इकडे तिकडे फेकलेलं आहे. फ्लो बघा, फ्लो बघा. समोर आहे वॉटरफॉल. इकडे आहे आपली गँग. इतकं वरती चालून आल्यानंतर आता असं रिव्हरच्या साईडनी जायचंय. आता पाणी बघूया किती आहे लो. रोहितला पुढे घेऊन जा. हे बघा आपली गँग एकदम फास्ट आहे. चल चल चल. होय, रोहित थोडा थकलेला आहे. आणि हे जे पाणी वरतून येत आहे तर याच्यामुळे हे दगड सर्व स्लिपरी झालेले आहे. तर तुम्ही जेव्हा पण याल तर शूज वगैरे घालून या. चल 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 सरळ. रिव्हर and me and my gang. तर दोन रस्ते. एक इकडनं वरती जातो, एक इकडनं असा तिकडनं खाली जातो. मोस्टली लोक त्या साईडला जातात, तिथे पाण्याचा फ्लो जास्त असतो. आता आपण चाललो इकडनं वरती, म्हणजे आपल्याला वॉटरफॉलचा व्ह्यू बघायचा. तर त्यासाठी आपण वरती चाललोय. हो, लुक ॲट दिस. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इज रियल.
बरोबर आहे. सो फायनली व्ह्यू पॉइंट आलेला आहे. पुरा गरम पाणी उकळी राहणार डायरेक्ट. उकळी राह पाणी बेकार गरम पाणी. आता वाद देख ना तू किती भारी निघी राहिली. अंगाळायला जास का तू काय आहे का अरे बेकार गर्दी आहे. फायनली आपण येऊन पोहोचलेलो आहे काळू वॉटरफॉलला. मला तुम्हाला दाखवतो. तर समोर जो तुम्हाला व्ह्यू दिसतोय इकडे एक वरतून वॉटरफॉल येतो. हा 2nd, 3rd, 4th, 5th. तर यासाठी तुम्हाला असं समजा अख्खा डोंगर वरती चढून यावं लागतं. हे लोक आले हडपसर पुन्हा इथून. आपली गँग इकडं नंगी मुंगी. तर तिकडनं खालनं वरती तुम्हाला यावं लागतं. त्यानंतर तुम्हाला हा व्ह्यू भेटतो. तर आपण इथपर्यंत गेलेलो. इथं काही व्हिडिओ काढले. तर इथं वरती आल्यानंतर हा व्ह्यू भेटतो तुम्हाला. जो खालनं भेटत नाही त्याच्यासाठी वरती तुम्हाला ट्रेकिंग करावं. डोंगरांनो का हुबे सांगाल का काही मला 300 वर्षांचीचा तो मागला तो मामला. कुणी फिरस्ता हिंडता वनी बदला एसी अर्जवाने. ऐकून त्याची अर्थभावना आली येथल्या जडा चेतना. मला विचारा मीच सांगतो आधी या माझ्याच कडे. सरसावत एक एक पुढे हात उभारून घुमू लागले डोंगर किल्ले बुरुजकडे. अमीन ठाणे दार शिरवडे सुबान मंगळ कोट्यात. निपट निशाते निमिषात फत्ते खाना दिला तडाखा पुरंदराच्या परिघात. गजापूरची खिंड बाजीच्या हृदया असतात तिचं पावन खिंड म्हणून इतिहास करी प्रणिपात. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामे नक्षत्रांची भीती अंधऱ्या ताऱ्यांची. आयुष्याला भिडताना ही चेन परावी स्वप्नांची. स्वर कठोरत्या काळाचा एक क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करू न जावे असेही काही दुनियेतून या जाताना. गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. स्वर कठोरत्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. तर अशा प्रकारे फायनली आमचा काळू वॉटरफॉल 1 वर्षानंतर कम्प्लीट झालेला आहे. तर प्रत्येक जण त्याचा फीडबॅक देईल. तर कसं वाटलं काळू वॉटरफॉलला? एकदम सुंदर आहे. येऊन बघा तुम्ही. ऑफ रोडिंग वगैरे सर्व काही आहे. जंगल मेन म्हणजे नाशिक वरनं येण्यासाठी एकदम चांगला रस्ता आहे. थोडासा ऑफ रोड आहे 10-1 किलोमीटर. खूप एन्जॉय झाला. ओके. काळू वॉटरफॉलची जेवढी स्तुती करशाल तेवढी कमीच. हा डायरेक्ट गरम पाणी येत होतं वरती. ऐकू नका रिस्क घ्या आणि या. हा लाईफची मजा घ्या. विचार केल्यापेक्षा भारी होता. तुम्ही पण या आणि आनंद घ्या आणि आम्हाला तुमचा रिव्ह्यू सांगा आणि आमच्या ब्लॉगला कमेंट करून तुम्हाला सांगा आवडला की. हा एकदम भारी. येण वरती टेक नक्की. अप्रतिम. एकदा जरूर भेट द्या. ओके. एक नंबर. रस्ते त्याच्यापेक्षा भारी. सारखं या परत या. हा मेन म्हणजे जे रील वगैरेला दाखवता किंवा युट्यूबला दाखवता त्यापेक्षा एकदम इझिली ट्रॅक आहे. म्हणजे इझिली तुम्ही जाऊ शकता आणि ट्रॅक करू शकता. तर तुम्ही पण या काळू वॉटरफॉलला नक्की व्हिजिट करा. जो कचरा तुमच्या सोबत घेऊन येतात तो परत तुमच्या सोबत घरी घेऊन जा. इथं कचरा करू नका कारण ऑलरेडी खूप जास्त ऑलरेडी खूप जास्त कचरा केलेला आहे. आणि तिथं रिव्हर म्हणजे रिव्हर क्रॉसिंगला त्यांचा जे गाईड आहे तर त्यांचा ऐका. त्यांना सपोर्ट करा आणि नक्की काळू वॉटरफॉलला व्हिजिट करा. आपला चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. कॅश घेऊन हा इकडे ऑनलाईन चालत नाही. कॅश करे फ्लो.